मला वाटलं होतं आज तरी नाशिकमध्ये नक्की पाऊस येईल, कारण सकाळी-सकाळी आभाळ एवढं आलेलं होतं ना, म्हटलं चला पटकन सगळं अंथरुणांच्या घड्या करते आणि ते खाली घेऊन जावं लागेल म्हटलं, कारण पाऊस जर आला तर सगळं भिजून जाईल. चला आजपासून मस्त थंडावा मिळेल असं मला वाटलं होतं, 1-2 पाऊस तरी पडेल. पण तसं काहीच झालं नाही. सगळं म्हणजे जसंच्या तसंच वातावरण होतं. दुपारनंतर उलटं जास्त गरम व्हायला लागलं आणि मग पुन्हा आम्हाला असं वाटलं की नाही आता 1-2 दिवस अजून आपल्याला वरच झोपावं लागेल. खूप जास्त गरम होतंय भयानक. त्यानंतर मग थोडंसं मला क्लिनिंगचं काम करायचं होतं. ते सगळं केलं, किचन वगैरे आवरलं आणि तुम्हाला माहिती आहे का मी अर्बन वाईफचं एक किचन क्लीनर मागवलेलं आहे. बघूया त्यातनं आता कसा रिझल्ट येतो ते मी तुमच्यासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे ते. तर मला बघायचं आहे त्याने खरंच असं बाकीचे मोठे-मोठे इन्फ्लुएन्सर ते वापरतात. तो वाला स्प्रे ज्याने सगळं नाही का किचन क्लीन होऊन जातं. नळ वगैरे जे असतात, ज्याला खाऱ्या पाण्याचे डाग लागून जातात, ते पण क्लीन होऊन जातं. तर मी तो नेक्स्ट टाईम तो बोलवलेला आहे आणि तो आला पण आहे. पण म्हटलं आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी ते हे करीन. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करीन मी ते. त्यानंतर सकाळी-सकाळी माझी नाश्त्याची घाई असते, कारण मुलीला सकाळी-सकाळी चहा बनवून दिला तिला पहिले आणि त्यानंतर ना मी एक फालुदा बोलवला होता. फालुदा मिक्स याच्यावरनं आपलं Blinkitवरनं बोलवला होता, Zeptoवरनं. तर मग ते बघूया म्हटलं कसं आहे. तर हा पिस्ता केसर फ्लेवर होता आणि पहिल्यांदा मी बनवून बघितला आणि खरंच एवढा टेस्टी बनला ना, खूप टेस्टी आणि कलर पण किती सुंदर दिसतोय. मस्त फ्रिजमध्ये ठेवून दिला आणि थंडा-थंडागार खायला घेतला. अर्धा बनवला, आता अर्धा मी उद्या बनवणार आहे आणि टेस्ट पण एकदम छान आहे याची, एकदम छान टेस्ट आहे.